भ्रष्टाचाराबाबत केले आरोप लघु पाटबंधारे विभागावर जिल्हा परिषद अमरावती। जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागावर ठेकेदार तन्वीर यांनी प्रत्यक्षपणे आरोप केलेले आहे व मुख्याधिकारी यांच्याकडे चौकशी मागणी केली आहे। पहा पुढील व्हिडिओमध्ये। या ठिकाणी आले कशाकरता निवेदन देण्याकडे आले होते? आम्ही अमरावती जिल्हा मजदूर संघ अमरावती सर्व प्रतिनिधी आज आम्ही लघु पाटबंधारे विभाग जिल्हा परिषद अमरावती यांचे नियमाचे बाहेर और अटी शर्ती लावून निविदा राबवित असल्याबाबतची तक्रार निवेदन आम्ही सीओ मॅडमला देणार आहे। प्रत्यक्षात जर निविदेमध्ये आपण अटी व शर्तीचा अभ्यास केला असता तर पूर्ण जे अटी आणि शर्ती आहे हे पूर्ण कामे मॅनेज करण्याचे आणि पात्र निविदाधारक यांना अपात्र करण्याचे उद्दिष्टाने लावलेले आहे। शासन निर्णयामध्ये प्रत्यक्षात 5 कोटीचे वरील कामासाठी समतुल्य काम लावण्यात यावे असे अट असतानाही याला डावलून 10 लाखाचे वरील कामासाठी अट लावतात आणि हे अटाचा आधार घेऊन हे निविदा अपात्र करतात। आणि जे पात्र निविदा आहे याचेच काही अधिकारी पैशाचा व्यवहार करून लक्ष्मण राठोड सारखे असे लोक हे पैशाचा व्यवहार करून त्या पात्र निविदाला अपात्र करतात आणि जे अपात्र निविदा आहे त्यांना पात्र करतात। सर्व नियमाचे बाहेर हे कारवाई सुरू आहे। मोठ्या प्रमाणे 10 लाखाचे आतील कामं हे कामवाटा समितीमध्ये झाले पाहिजे। यालाही कचऱ्याच्या टोकरीत टाकून नियमाचे बाहेर जाऊन ऑफलाईन निविदा हे राबवितात आणि ते सर्व मॅनेज करतात। ही सर्व चौकशी झाली पाहिजे। लक्ष्मण राठोड हे निलंबित झाले पाहिजे। बाकीचे दोषीवर जे नियमानुसार कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेले आहे। तरी आम्ही याच्या पुढे जर ही कारवाई नाही झाली याच्या पुढे आम्ही या विषयावर आम्ही उपोषणही करण्यास आम्ही तयार आहोत। हा आंदोलन अजून तीव्र करू आम्ही जर ही कारवाई नाही झाली तर। आपण ज्याप्रमाणे या ठिकाणी अप्रत्यक्षपणे आरोप केलेला आहे तर सीओ साहेबांचं यावर काय म्हणणं आहे? साहेबांना आम्ही ठमके साहेब यांना दिले, सीओ मॅडम यांनी त्यांनी प्रत्यक्षात त्यांनीही शासनाची GRची तपासणी पाहिली तर त्याच्यातही नमूद आहे। ते सांगत आहे की आम्ही याच्यावर पूर्ण चौकशी करू, समितीही लावू आणि ज्यांनी जे दोषी आहे याच्यावर ज्यांनी कारवाई केली त्यांच्यावर नियमानुसार पूर्ण कारवाई करू आणि लक्ष्मण राठोड यांना निलंबित करू। धन्यवाद आपण दिलेल्या प्रगतीबद्दल।